गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज आपण ही सातेरी मधमाशीची पेटी, या पेटी ही जी कॉलनी दिसते, ही कॉलनी आपण आपल्या या स्टँडर्ड पेटीमध्ये ट्रान्सफर करणार आहे. तर तुम्हाला इथं जवळ दाखवतो. ही पेटी जवळपास 3 महिन्यापासून या ड्रममध्ये होते आणि हा ड्रम आपण कापला आहे आणि या ड्रमच्या आतमध्ये एवढी मोठी कॉलनी आपल्याला दिसते बघा, जवळून तुम्ही पाहू शकता. तर ही पूर्ण कॉलनी आता आपण या पेटीमध्ये या फ्रेममध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर ती कशी करायची स्टेप आहेत मी तुम्हाला सांगतो. तर आता आपण सुरुवातीला काय केलं आहे की आपली कॅचिंग नेट आहे, त्या नेटमध्ये आपण मधमाशा झटकून घेतल्या की दिसतंय तुम्हाला. आणि आता आपण हे फ्रेम बाय फ्रेम आपण ह्या आपल्या लाकडी फ्रेममध्ये ट्रान्सफर करणार. तर सर्वप्रथम इथं बघा, तुम्हाला दिसतंय जवळून सगळे अंडे आहेत बघा ह्या फ्रेमवर, आणि इथं नराचे अंडे आहेत आणि इकडं साधे अंडे आहेत. तर ही फ्रेम आपण आता हळूच जिथपर्यंत आपल्याला काढता येईल तशी हळूच आपण काढून घेणार आहे आणि आपल्या फ्रेममध्ये शिफ्ट करणार आहे. तर ही बघा, ही पूर्ण फ्रेम आपण काढली आहे. वरती तुम्हाला मध पण दिसतोय बघा, चमकतोय बघा इथं मध. आणि ही फ्रेम आता आपल्याला आपल्या ह्याच्यात ट्रान्सफर करायची. दोन्ही बाजूला बघा भरपूर ब्रूड आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला कट करूनच करावं लागणार आहे. जी मोठी फ्रेम होती ती आपण कट करून बरोबर आपल्या फ्रेमला बसेल अशी ठेवलेली आहे आणि बाकीचे तुकडे इथं ठेवलेत बघा. आता ह्याला आपल्याला रबर लावायचं आहे. रबर कसं लावायचं, रबर घ्या. वरतून 2 रबर लावायचे आपल्याला. हां, उभे लाव. आणि ह्या बाजूला एक, त्या सोडून आणि ह्या बाजूला एक आपण रबर लावतोय बघा. तुमच्या हातात ही जर माझी बाजू, ही बाजू माझ्याकडे. म्हणजे याचा रबरने काय होणार आहे की आपली फ्रेम स्टेबल राहणार आहे बघा. ही आपण असं रबर लावलं आहे बघा. आता काय करू, व्यवस्थित आपण आता रबर लावून आपली फ्रेम पॅक केलेली. ठीक आहे, फ्रेम आपण काढली बघा. अजून 3-4 फ्रेम बाकी आहे. खालून बघा किती मध आहे, खालून तुम्हाला दिसेल बघा. मधाचा पार्ट आपण घेतलेला नाही, कारण मध जर घेतला आपल्याला फ्रेम अडकवायला खूप प्रॉब्लेम येतात, म्हणून मधाचा पार्ट आपण घेतलेला नाही. दुसरी फ्रेम घ्या. ही दुसरी फ्रेम झाली बघा तयार. आणि ही फ्रेम आपण माशा इथे येण्यासाठी मुद्दाम तिच्या ओरिजिनल जागेवर ठेवतोय, नंतर आपण ती आपल्या इकडं शिफ्ट करू. ही आपली तिसरी फ्रेम. हे सगळं ब्रूड आहे. हे बघा, ह्या इंडियन हायवे बीटल हा सातेरीमध्ये पण त्रास देतोय बघा. हे 2 मला इथं दिसलेत, मध्ये दिसत असेल बघा. या आधी मेलीफेरामध्ये यायचे, पण आता सातेरीमध्ये सुद्धा हे इंडियन हायवे बीटल त्रास देत आहेत बघा. हे बघा, फक्त इथं मध आणि मधमाशा राहिलेल्या आहेत. त्यांना आपण हळूच आता आपल्या पेटीमध्ये घेऊया. आणि एक शेवटची एक फ्रेम राहिली आहे, त्याच्यावर सुद्धा माशा आहे. तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे क्वीन पाहिजे आहे, पण एवढ्या माशांमध्ये क्वीन सापडणं थोडं अवघड आहे. हे आपण प्रयत्न करूया. आता हे उरलेले मासे आहेत बघा, हे काय जाणं शक्य नाही कारण त्यांचे ओरिजिनल घर आहे. आपण काय करणार, त्यांना हाताने एक एक करून आपण त्यांना, जबरदस्त व्हायब्रेशन जाणवतं बघा तुम्हाला हाताला. आणि आपल्या ह्या पेटीमध्ये आपण त्याला सोडणार आहोत. फक्त आपण एक थोडासा धक्का द्यायचा आहे, तिकडे जातो. अशा प्रकारे आपण काय केलं, एक झटका दिलाय माशांना. थोडा हाताने आपण याला अलगदाचा झटका दिलाय, तर सगळ्या माशा त्याच्यामध्ये पडल्या. हळूहळू ते सगळ्या स्टेबल होतील. हे आपण बाजूला ठेवले म्हणजे पुढे येणार नाही. आता हे जे उरलेल्या माशा आहेत यांना आपण हाताने हळूच असं पेटीमध्ये लोटू शकतो.
जवळून घ्या. त्यांना आपण कोणती हानी पोहोचवत नाही, त्यामुळे आपल्याला ते डंख मारत नाही. हळूच आपण त्यांना वर न्यायचंय. माशा बघा, एक आपण फक्त झटका देणार आहे. यांनी कमी पोळं आहे, आपल्याला बाजूला काढायचं. हालचाल आणि आत्ताच्या हालचालीमध्ये खूप फरक आहे बघा. सगळ्या माशा आता पेटीमध्ये चालल्या, कारण आम्हाला ही एक फ्रेम जी राहिली होती ती फ्रेम आम्ही या स्वामनेटमध्ये ठेवली होती, त्याच्यामध्ये क्वीन होती. तर ती क्वीन आम्हाला स्पॉट झाली आणि क्वीन आम्ही इथे झटकली. तुम्ही बघा, सगळ्या माशा आता पेटीमध्ये जायला लागल्या. जिथं क्वीन आहे तिथं सगळ्या माशा जात आहे. म्हणजे आपल्याला कधी कॉलनी कॅप्चर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, जर क्वीन सापडली चांगलं आहे, नाही सापडली तर आपल्याला सापडल्यानंतर तिला पेटीमध्ये सोडायचं आहे. आणि पेटीमध्ये सोडल्यावर बघा कशा सगळ्या पेटीमध्ये चालल्या आहेत. तर बघा, आम्ही ही कॉलनी आता पूर्ण शांत झाली, कारण क्वीन याच्यामध्ये टाकली आहे. आणि तेव्हाच मला दिसलं की माझ्या बोटावर एक मधमाशी नुकतंच पोलन घेऊन आली आहे आणि मस्त ती उडाली बघा. आता आपण ज्या एक्स्ट्रा मासे झाले आहे बघा, ते आपण आतमध्ये ढकलतोय, कारण आपल्याला वरती आता झाकण लावायचं आहे. तर माशा जर जात नसतील मध्ये लवकर, तर थोडा धुराचा वापर केला की माशा लवकर फ्रेमवर जातात. तेव्हा थोडासा धूर द्यायचा आपल्याला, लगेच जातात मध्ये. आतमध्ये जातील असं बघायचं, त्या खाली चिरडले जाऊ नये. आता आपण इनर कव्हर लावलंय बघा, सगळे मासे स्टेबल झालेत. आणि आता आपण हे आउटर कव्हर इथे लावणार आहोत. याला क्वीन गेट म्हणतात बघा. हे क्वीन गेट का लावायचं आहे, कारण कॉलनी ही नवीन जागेवर आहे. कदाचित राणीला किंवा त्यांना जागा आवडली नाही तर पेटी सोडून जाऊ शकतात. त्यामुळे क्वीनला बाहेर पडता येऊ नये म्हणून आपण हे क्वीन गेट लावतो. याच्यामधून वर्कर आतमध्ये येऊन जाऊ शकतात, पण क्वीन काय जाऊ शकत नाही. पुन्हा आपण पूर्ण इथं क्वीन गेट बसून दिला. ही आपली कॉलनी आता पूर्णपणे कॅप्चर झाली. आणि कॉलनी ही ओरिजिनल लोकेशनला 2-3 दिवस आपण ठेवायची आहे. तुम्हाला जर हलवायची असेल 2-3 दिवसांनी, तुम्ही मग 1-2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर लांब तुम्ही येऊ शकता. धन्यवाद.